रिफायनरी प्रकल्प नाणार किंवा बारसूमध्येच होणार, सरकारी सूत्रांची माहिती. नाणार वासियांकडून आता जमीन अधिग्रहणासंदर्भात सकारात्मक पवित्रा. खासगी शिकवणी नियमन कायद्याचा मसुदा तयार. 1999च्या मागणीवर राज्य सरकारकडून 2025 पर्यंत काम सुरू. राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती. सांगली जिल्ह्यातील ठाकरे पक्षाला मोठा धक्का. जिल्हा प्रमुख संजय विभूते शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश. छत्रपती संभाजीराजे यांची आज दुपारी 12 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद. रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीविषयी पत्रकार परिषदेत संबोधित करणार. माजी प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणी वाढणार. पूजा खेडकर प्रकरणी पुढील सुनावणी 1.5 आठवड्याने. मागील आठवड्यात बजावलेली कारणे दाखवा नोटीस. मुंबई कोस्टल रोड लगतच्या जागा महाराष्ट्र सागरी मंडळाकडे हस्तांतरित करा. मंत्री नितेश राणे यांची मुंबई पालिकेकडे मागणी. साठ वर्ष पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना मिळणार निवृत्ती वेतन. दरमहा मिळणार 12,000 रुपये निवृत्ती वेतन. मंत्री आकाश फुंडकर यांची विधानसभेत घोषणा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे आंबा काजूचं नुकसान होण्याची शक्यता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.